संपूर्ण भारतात पूर्वीपासूनच बैलाच्या सहाय्याने पारंपरिक शेती केली जाते. अनेक शेतकरी हे बैल पाळत असतात. असाच एक खिलार जातीचा असणारा सोन्या बैल. शेतकऱ्याने बैलाचा नाद केला, पण नाद वाया नाही गेला. असा हा सोन्या बैल दिसायला राजबिंडा एखाद्या पैलवानालाही मागे टाकत असल्याने सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या कृषी प्रदर्शनात संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सर्वात उंच बैल म्हणून ख्याती आणि प्रसिद्ध झालेला हा सोन्या बैल, त्यामुळे साताऱ्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात होणाऱ्या अनेक कृषी प्रदर्शनात सोन्या बैलाने पहिला नंबर पटकावला आहे. खिलार जातीच्या या सोन्या बैलाची आणखी माहिती जाणून घेऊया त्याच्या मालकाकडून. नमस्कार, माझं नाव विद्यानंद दावटे, राहणार उमराणी, तालुका जिल्हा सांगली. हा आपला सोन्या बैल 4 वर्षाचा आहे सध्या. हा बैल 1.5 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बळकोटी गावातून घेतला होता बैल. तेव्हा बैल साधाती होता. आता बैल जुळलेला आहे आणि बैलाचं ब्रिडिंगसाठी वापर करतो. एका गाईच्या रेटण्यासाठी 2000 रुपये घेतो. आणि रोजचं जर त्याचा खर्च म्हणलं तर एक 1800-2000 रुपये खर्च आहे आणि मंथली इन्कम नाही म्हणलं तर 3 लाख रुपये इन्कम आहे. डेली म्हणजे जर पालन पोषणचा जर आपण विचार केला तर सकाळी 5 वाजल्यापासून त्याचं दिनकरण चालू होतं. सकाळचा बरडा असतो, दिवसात गायसाठी रेटण्यासाठी वापरू लागतो, परत संध्याकाळी एक टाईम बरडा, परत दूध असते, कडीच तेल असते, अंडी पण वापरू लागते त्यासाठी. सोन्या बैलाला एका शेतकऱ्याकडून 1.5 वर्षापूर्वी 3.5 लाख रुपयाला विकत घेतला होता. आता या सोन्या बैलाची किंमत तब्बल 40 ते 45 लाख रुपये एवढी झाली आहे. या बैलाचा वापर ब्रीडिंगसाठी केला जातो, असे सोन्या बैलाचे मालक विद्यानंद आवटी यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.